मित्रांनो, आज करू आपण मुगाच्या डाळीची इडली. इडली करण्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. ते आता त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे, थोडीशी अद्रक टाकायची, कढीपत्ता टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि दही टाकायचं आहे. हे सगळं टाकून आपल्याला मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं आहे. बघा, मी मिक्सरमधून हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मिक्सरमधून सगळं बॅटर काढून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं साहित्य. त्याच्यात टाकायचं आहे गाजर, थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे आणि कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची आहे. सगळं बॅटर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी टाकायची आहे. फोडणीला टाकायला मी थोडंसं कढई ठेवली, त्याच्यात छोटीशी, त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यात थोडेसे जिरे टाकायचे आहेत, मोहरी टाकायची आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे. आपल्याला सगळं बॅटर हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता फोडणी मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे. फोडणी ती अशी छानपैकी फेटून घ्यायची आहे. हे बघा, मी इथं इडलीचं भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये तेल लावून घेऊया. थोडं थोडं ते उकळलेलं आहे आपल्या आलं. भांड्याला आपण तेल लावून घेऊया, सगळं चौकून छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे थोडं थोडं. हे बघा, मी इडलीच्या पात्रामध्ये इडलीची भरून घेते. असं थोडं थोडं भरायचं, फुल भरायचं नाही आहे. हे बघा, भरून घेतलेले आहेत मी इडलीचे पात्रे सगळे. पाणी उकळलेलं आहे, आपण पाण्यामध्ये ठेवूया. इडली अशी ठेवलेली आहे. आता त्याला झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. चला आपण बघूया इडली झाली का आपली. हे पहा, आपली इडली झालेली आहे मस्तपैकी इडली झालेली आहे. आता काढून घेऊया आपण त्याला. आता एक 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 मस्त चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया. बघा मैत्रिणींनो, मुगाच्या डाळीची इडली कशी वाटते